नमस्कार. आज आपल्याकडे एक नवीन बालमित्र आलेला आहे. त्याचं नाव, त्याची ओळख करून घेऊया. तुझं नाव काय बाळा? वरड. पूर्ण नाव काय? वरड संतोष पाटील. ओके. घरी कोण कोण असते तुझ्या? पप्पा, मम्मी, आई, सई. बर. पप्पा कुठे असतात? पप्पा कामावर. काय काम करतात? जेवा वाटतात. बर. आणि मम्मी? मम्मी काम करते. कोणतं काम करते? गाड्यांचे असं ते शोरूम. ओके. मम्मी शोरूमला आणि पप्पा पण काम करतात. हां आज शाळेमध्ये कार्यक्रम झाला. हां तुला माहीत आहे? माहीत आहे. कोणाची जयंती होती? शाहू महाराजची. शाहू महाराजांची जयंती होती. तू बघितलास फोटो शाहू महाराजांचा? बघितला. कसे दिसायला होते शाहू महाराज? भारी. भारी म्हणजे कसे? जाड असे मोठे होते. झाड. शिवाजी महाराजांचा पण फोटो बघितलास वा. आणि शाहू महाराजांचा पण फोटो बघितलास. बरं, शाहू महाराजांच्या विषयी तुला काय माहिती समजली? कार्यक्रम. काय माहिती समजली आज तुला? मुला काय समजली? मला हां. मला लोकांना ते मदत करायचे की त्रास द्यायचे? मदत करायची. मदत करायची. ते शरीरानं जसे धष्टपुष्ट होते तसे मनानं सुद्धा मोठे होते. म्हणून आपला कोल्हापूर कसा आहे? जगात भारी आहे. बरं. शहाणे वागायचं. हां, शहाणा व्हायचं सुद्धा त्यांनी सांगितलं. मग आता तू शहाणा होणार ना? मी नाही. होणार. बरं. शाहू महाराजांना शहाणी मुलं आवडायची, शहाणा माणूस आवडायचा. शाहू महाराज शहाणे होते. मग तू कसा होणार? शहाणा. शहाणा होणार. अगोदर कसा होता? शहाणा होतास की खुळा होतास? गावठ्याला. खुळा होतास. म्हणजे शाळेत आल्यानंतर महाराजांनी सांगितलेल्या गोष्टी समजल्यानंतर आता शहाणा व्हायचं ठरवलंस. चांगली गोष्ट आहे. घर कुठं आहे तुझं? घर एक मार्केट आहे. लांब आहे काय जवळ आहे? जरासं तिकडं आहे. बरं. मग तुला घेऊन कोण येतं आहे? पप्पा. कधी तर पप्पा नाही तर मम्मी. बरं. तुला सोडावं लागतं घर लांब असल्यानंतर. घरात खाऊचे पदार्थ डब्यामध्ये असतात. असते. मग कधी चोरून खाल्लंस काय? नाही. खरं सांग. वा. खाल्लंस कधी डब्यातलं चोरून मम्मी नसताना? एखादा लाडू एकच दिला आणि तुला आवडला असला, मला काय लावडं एवढं आवडत. मग जे आवडतंय तुला थोडंसं दिलं आणि कोण नसताना तू चोरून खाल्लंस काय? खाल्लंय. बरं. एखादी गोष्ट आवडली तर आपण मागून खायची. चोरून वगैरे गोष्टी करायला सवय लागली की आपण खातो. हां, नसलं की हळूच खातोय. पैसे वगैरे कधी चोरतोस घरातलं? नाही. कधी तर शाळेला जाताना देतात खा. नव्हे, असं तुला पैसे वगैरे लागत असतील, पप्पांनी नाही दिले तर कपड्यातले, पॅन्टातले, खिशातले पैसे घेतोस हळूच? खरं सांग. कधी 2 रुपये घेतलेतस की एकदा दुकान जायला? घेतलेतस ना? घेतलेतस ना? मग प्रामाणिक आहे. छान. तर चोरी करायची नाही. लागलं तर आपण मागून घ्यायचं. मागून घ्यायचं. घरातल्यांना त्रास देतोस की मदत करतोस? आम्ही त्यात घेत नाही. मग ते शाळेला आल्यानंतर सारखा रडत होतास की मी शाळेला जाणार नाही, मी अभ्यास करणार नाही. मग तू त्रासच दिलास की मग त्यावेळी तू रडत का होतास? त्यालो हां, रडत होत्या. तेच की. का रडत होतास? शाळेला. नवीन असल्यामुळं. वा. मग आता रडू येते तुला? काय. शाळेला यावंसं वाटतंय? वा. बरं. घरी कधी हट्ट धरतोस, रुसून बसतोस? रसून बसतो. का? भाजी वाढत नाही. भाजी आवडती वाढत नाही. सगळ्या भाज्या चांगल्या असतात. आपण रुसायचं नाही, सगळ्या भाज्या खायच्या. बरं. बाहेर फिरायला गेल्यावर बाजारात गेल्यानंतर वडा वगैरे खातोस? हां. आणि काय खातोस? आणि भाजी, कांदा आणि वडा. वडा कधी जास्त खायचं नाही, ते तेल चांगलं नसतं. त्यामुळे फळं खायची. फळं. मी फळं खाते. सफरचंद. आई आणलेली गावाला गेलेली काय सफरचंद आणलेले ते खाल्लं. हां, फळं किती पण खा, पण ते वडा वगैरे आहे ना, ते वाईट असते, ते खायचं नाही. ते दोन दिवसाचं तेल असतंय. त्यामुळे वडा, भजी आणि उघडं पण ठेवलेलं असते, माशा बसलेल्या असतात. त्यामुळे असलं खायचं नाही. खायचं असलं तर फळं भरपूर खायची. अभ्यास रोज करतोस? करतो. मोबाईल जास्त बघतोस? नाही थोडासा. थोडासा बघतोस. मम्मीने सांगितलेलं, पप्पाने सांगितलेलं, शाळेत सांगितलेलं सगळं ऐकायचं. कुणाशी खोटं बोलायचं नाही, कुणाला त्रास द्यायचा नाही. समजलं? गावात एकदा माझं काहीतरी चोरली आलं बरं. पैसे. मग म्हणून मग मॅडमला नावं सांगितलं. म्हणून आपले मित्र असतील त्यांना चोरी करू नका म्हणून सांगायचं.
कुठल्या प्राण्याला त्रास द्यायचा नाही. मग मारतात. हो, मोठ्या माणसांना मदत करायची. मोठी माणसं जी सांगतील त्या पद्धतीने वागायचं. आज तू छान बोललास, छान माहिती सांगितली. तुझे मम्मी पप्पा तुझी खूप काळजी घेतात, नेहमी चौकशी करतात. तुला खूप अभ्यास करायचा आहे. आणि मला वह्या ते आणलं. हां, म्हणून आपण खूप अभ्यास करून नंबर काढला पाहिजे. काल तू वाचून दाखवलंस का नाही मुलांना? दाखवलं. हां, मग आणि तसं फोटो आलेला. हां, मोबाईलवर पण बघितलंस वाचत्याला. तसं रोज घरी पण वाचायचं, मुलांना पण शिकवायचं, मित्रांना पण हुशार करायचं. तुला अभ्यासासाठी शुभेच्छा. सगळ्यांनी टाळ्या वाजवून याचं अभिनंदन करा. ठीक आहे.